आणि राम मंदिराचा लोकार्पण सोहळा जसा जवळ येऊ लागलाय तशी ठाकरे गट आणि भाजपमधील श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे। सोमवारी देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये बोलताना तुमच्या छाताडावरती बसून राम मंदिर बनवून दाखवलं असा हल्लाबोल ठाकरे गटावर केलेला होता आणि याला उत्तर देताना बाबरीचं घुमट कोसळताच जे पळून गेले हे आमचं काम नाही म्हणणारे आता छाताडाची भाषा करतात असं उत्तर खासदार संजय राऊत यांनी दिलं। सोबतच सत्तेमुळे तुमची छाताडं आता फुगली असतील तेव्हा तुमची छाताडं कुठे गेली होती असा खोचक टोला देखील संजय राऊत यांनी भाजपला लगावलाय। सोबतच आम्हाला भाजपनं रामभक्ती आणि हिंदुत्व शिकवण्याची गरज नसल्याचा देखील टोला हा संजय राऊत यांनी लगावलाय। आज काही लोक विचारतात राम मंदिर काय तुमची खासगी प्रॉपर्टी आहे का? हे तेच लोक आहेत जे म्हणायचे मंदिर वही बनाएंगे लेकिन तारीख नहीं बताएंगे। अरे तुमच्या छातीवर चढून त्या ठिकाणी मंदिरही बनवलं, तारीखही सांगितली आणि 22 जानेवारीला हिम्मत असेल तर या अयोध्येमध्ये तुम्हाला देखील रामाचं मंदिर काय आहे हे दाखवू। अटलजींनी पाहिलेलं स्वप्न होतं, मोदीजींनी पूर्ण करून त्या ठिकाणी दाखवलं आणि रामाचं मंदिर त्या ठिकाणी तयार होतं। तेव्हा आजचे व्हीआयपी जे आहेत हे पाय लावून पळून गेले होते, अशा काखावर करून आमचा काय संबंध नाही अयोध्या लढ्याशी, बाबरी आम्ही पाडली नाही अशा काखावर करून धावत होते। तेव्हा माननीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी गर्जना केली, होय ते शिवसैनिक असतील तर मला त्यांचा अभिमान आहे। बाबरी पाडल्याचं खापर ज्या भारतीय जनता पक्षानं घाबरून डरपोकपणानं शिवसेनेवर फोडलं आणि ती जबाबदारी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी घेतली बरं का, तेव्हाच कळलं हिंदुत्वाच्या बाबतीमध्ये व्हीआयपी कोण आणि ढोंगी कोण। त्याला बोलवलं नाही आणि आपण अपेक्षा कशा करतो, आपण वेळोवेळी सरकारवर टीका टिप्पणी करायची, राम मंदिराबद्दल वाटेल तसं बोलायचं, वाटेल तशी टीका करायची आणि पुन्हा आमचं योगदान होतं आम्हाला का बोलवलं नाही ही अपेक्षा करायची, मला वाटतं ही चुकीची आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।